मटका तर फुटला, मग शिल्लक काय राहिलं? माझ्या देवांना आंघोळ घालायची आहे, कमी पडलं. एक तर पालक म्हणून आमची पिढी कमी ही फक्त टाळ वाजवण्यापुरती मर्यादित आपण ठेवलेली आहे. पण इथे गवळणी सातच का निघाले याचा सुद्धा अभ्यास करण्यासारखा आहे. विचार केला की शिंख्याला 3च दोऱ्या का असतात, तरी आपल्याला आयतं ज्ञान पाहिजे, तेच गृहीत धरायचं, तेच ग्राह्य धरायचं. स्वतः वाचता येऊन सुद्धा आपण वाचन करत नाही, तो जर तरुण पिढीला समजला तर ती भरकटणार नाही. नमस्कार, मी सुरेखा. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त. तुम्हाला सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर सगळीकडे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सण साजरे केले जातात. खूप छान वाटतं, खूप बरं वाटतं. त्या निमित्ताने येणाऱ्या पिढीला श्रीकृष्ण भगवंत कोण आहेत हे कळतं. संतांनी सुद्धा इतकं छान छान त्यांच्या अभंगांमध्ये लिहून ठेवलेलं आहे ना. त्या गवळणी आहेत, सगळ्या संतांच्या आहेत. संत तुकाराम महाराज, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत निळोबाराय असे अनेक संत आहेत. त्यांनी गवळणी रचलेल्या आहेत. तर ह्या गवळणी काय नुसतं म्हणण्यासाठी नाही आहेत. भजन ही फक्त टाळ वाजवण्यापुरती मर्यादित आपण ठेवलेली आहे. फक्त आपण त्या गायनाचा आनंद घेतो, त्या टाळाचा आनंद घेतो, आणि पण त्याच्या गांभीर्यापर्यंत आपण जात नाहीत. खरं तर ह्या गोष्टींचा खूप काही अर्थ आहे. तो जर तरुण पिढीला समजला तर ती भरकटणार नाही. कारण आता जे दहीहंडीचं स्वरूप आहे, आताच कशाला, माझ्या लहानपणी सुद्धा मी दहीहंडी पाहायला बाहेर पडायची, तर मला घरातूनच आईने सांगितलेलं असायचं, अगदी दरडावून, की लांब उभी राहा, गर्दीत जाऊ नको. कारण तिथे ड्रिंक्स घेऊन सुद्धा काही लोक एन्जॉय करतात, फिरत असतात ड्रिंक्स घेऊन सुद्धा. तर ती एक भीती बसली होती की बाहेर दहीहंडी बघायला महिलांनी जावं की नाही, मुलींनी जावं की नाही. मग गेलं तर एकमेकींच्या सोबतीने आम्ही लांब उभं राहून दहीहंडी पाहायचो. तर मला काय सांगायचंय, ही आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण साजरी करतो, घरोघरी साजरी केलेली आहे. पुन्हा दहीहंडी आपण लावतो, तर ते दहीहंडीचे थर, हे थर काय आहेत? साधी एक गवळण आहे पहा, दुडीवर दुडी गवळणी साते निघाली. तर दुडीवर दुडी गवळणी साते निघाली. आता हे सात का, सातच गवळणी का? जसं ते आहे ना, वेडात दौडले वीर मराठे सात, तर तो भाग वेगळा आहे. पण इथे गवळणी सातच का निघाले याचा सुद्धा अभ्यास करण्यासारखा आहे. आणि मग गवळण गोरस म्हणू विसरली, असं पुढे आहे ते. तर गवळण गोरस म्हणू विसरली. गो म्हणजे काय? गो म्हणजे इंद्रिय, आणि रस म्हणजे त्या इंद्रियांचे आपण जे चोचले पुरवतो ना, ते चोचले करायला आपण विसरलो. एकदा का आपण भक्तीच्या मार्गाला लागलो ना, की आपण इंद्रियांचे चोचले करायला विसरून जातो. इंद्रिय डोकंच वर काढत नाही, असे आहे. आणि यशोदा म्हणजे भक्ती आहे. ही भक्ती आईचं रूप धारण करते, आणि ही आई प्रत्येकामध्ये असते. तुम्ही बघा ना, ज्यावेळेस आपण भक्ती करायला सुरुवात करतो ना, तेव्हा आपल्याला सतत जाणीव होत असते, बाई मला दिवा लावायचा आहे, माझ्या देवांना नैवेद्य दाखवायचा आहे, आज मला माझ्या देवांना आंघोळ घालायची आहे. तर ही भक्ती आई होते. मग ही ती यशोदा ही आई आहे. तर अशी कथा आपण नुसतं त्या कथा म्हणून नाही घ्यायचं. खरं तर ही कथा नाहीये, पण या कथांमधून आपण काहीतरी घ्यायचं आहे. तर त्याचा डीप पर्यंत अभ्यास आपण करतच नाही. जसे की नवीन नवीन याचा जसा टेक्नॉलॉजीचा आपण अभ्यास करतो, किंवा पृथ्वी आहे, पण पृथ्वीच्या आतमध्ये अग्नी आहे, भूकंप आहे, तर हा डीप अभ्यास जसा करतो ना, तसंच ह्या ग्रंथांचा, ह्या अध्यात्माचा जर तुम्ही डीप अभ्यास केला ना, नाही त्याच्या खोलात जाऊन तुमच्या ज्ञानाची खोली वाढते. पण तिकडे कोणी असं वाटतच नाही की आपल्या अध्यात्माचा अभ्यास करावा, आपल्या ग्रंथांचा अभ्यास करावा, अशी आवड कोणालाच नाही. फक्त भजनं गायची, किंवा भजनं पण एक वेळ छान आहेत, पण जे दहीहंडीचं स्वरूप काही ठिकाणी डीजे लावा, किंवा नाही का उगाच काहीतरी धांगडधिंगाणा, किंवा ही एक पार्टी, ती एक पार्टी, ह्या पार्टीने वरचढपणा करून त्या पार्टीला दाखवायचं, त्यांनी त्यांचा वरचढपणा यांना दाखवायचा. तर हे चढाओढीचं कुठेतरी ना पावित्र्य भंग होऊन जातं सणाचं. आता आपण साधं ना हंडीपासून सुरुवात करूया. तर ही हंडी काय आहे? ही हंडी आहे आपलं शरीर आहे. आपलं शरीर जसं ही हंडी जशी पंचमहाभूतांनी बनलेली आहे ना,
तसंच आपलं शरीर सुद्धा पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की हे हंडी, तो जो छोटा माठ आहे तो कसा काय पंचमहाभूतांनी बनलेला असेल? तर त्याला पृथ्वी तत्व लागलेलं आहे. पृथ्वी तत्वाची गरज पडली आहे. पृथ्वी तत्व म्हणजे माती. त्याच्यानंतर त्याला पाण्याची गरज पडली आहे, म्हणजे ते पाण्यात कालवलेलंच आहे ना ती माती, म्हणजे जलतत्वाची गरज पडली आहे. त्याच्यानंतर त्याला अग्नितत्वाची गरज पडली आहे, ते भाजून घेतात की नाही आकार देताना. त्यानंतर त्याला वायू तत्वाची गरज पडली आहे, म्हणजे ते वाळवावं तर लागलंच की नाही. आणि त्याच्या आतमध्ये हवा, त्याला एक आकार दिलेला आहे. त्याच्यानंतर त्याला आकाश तत्व सुद्धा आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही म्हणाल आकाश तत्व कसं काय? आकाश तत्व कसं काय त्या मटक्यामध्ये असू शकतं? पण आहे. त्या माठामध्ये जी आकाश तत्व म्हणजे पोकळी, तर त्या जे पोकळी आहे ना त्याला म्हणतात आकाश तत्व. म्हणजे एक त्या घटाला आकार आकाश तत्वामुळेच आपल्याला तो कळून येतो, दिसून येतो. मग ही सगळी 5 तत्वांनी आपला देह बनलेला आहेच की नाही. आपले जी हाडं आहे ती याच्यात मोडतात, पृथ्वी तत्वात मोडतात. आपलं स्नायू, मांस हे जलतत्वामध्ये मोडतं. रक्त, मांस हे सगळं जलतत्वामध्ये मोडतं. आपल्या शरीरामध्ये अग्नी आहे. अग्नी कुठे आहे आपल्या शरीरामध्ये? तर उदरामध्ये आहे. तो अग्नी इथे तेवत आहे, म्हणून तर आपण टाकलेलं अन्न जे आहे, तोंडातून टाकलेलं अन्न ते पचन होतं आणि त्याचं विघटन होतं ते त्या अग्नीमुळे, आणि त्याच्यामुळे आपल्याला भूक लागते. म्हणजे अग्नी हा इतका महत्वाचा आहे की त्या अग्नीमुळे चयापचय क्रिया सुरळीतपणे चालू आहे, म्हणून तर आपण जिवंत आहोत. त्याच्यानंतर आहे वायू तत्व. तर वायू तत्व आपल्यामध्ये आपण श्वास घेतो, त्या श्वासाशिवाय तर आपण जगू शकत नाही. त्याच्यामुळे वायू तत्व सुद्धा आपल्या शरीरामध्ये आहेच. मग आलं आकाश तत्व. आकाश तत्व म्हणजे पोकळी. आपल्या ह्या बरगड्या झाल्या किंवा प्रत्येक हाडांमध्ये आपल्या पोकळी आहे. आपल्या उदरामध्ये पोकळी आहे, कारण आपण जे अर्धा किलो, पाव किलो, कोणी 1 किलो अन्न खातं, ते सगळं टाकण्यासाठी सगळ्या आतड्यांमध्ये एक प्रकारची पोकळी आहेच की नाही. तसं आहे, ही सगळी पंचमहाभूतांनी जसं आपलं शरीर बनलेलं आहे ना, तसाच तो घट आपल्या शरीराचं प्रतीक आहे. तो माठ म्हणजे, तो मटका म्हणजे आपल्या शरीराचं प्रतीक आहे. त्यानंतर येतात ते शिंक. शिंखाचा कधी विचार केला की शिंख्याला 3च दोऱ्या का असतात? 5 का नसतात? 4 का नसतात? 6 का नसतात? काही ठिकाणी 4 असतील हे मला माहिती नाही, पण प्रचलित परंपरेनुसार 3च दोऱ्या असतात. मग ह्या दहीहंडीच्या शिंख्याला 3 दोऱ्या, आणि ज्या वेळेस मृत व्यक्तीला स्मशानभूमीकडे घेऊन जातात त्यावेळेस ते मटका घेऊन जातात शिंक्यावर, त्याला सुद्धा 3 दोऱ्या असतात. तर मग ह्या 3 दोऱ्या काय आहेत? तर ह्या 3 दोऱ्या म्हणजे 3 प्रकारच्या प्रकृतीने बनलेलं आपलं शरीर, म्हणजे वात, कफ आणि पित्त याने आपलं शरीर बनलेलं असतं, आणि ते अतिशय महत्वाचं असतं. आणि ह्याच वात, कफ, पित्त या प्रकृतीच्या आधारे 3 गुण तयार होत असतात. सत्व, रज, तम हे 3 गुण मिळून आपलं स्वभाव तयार झालेला असतो, आणि हा स्वभाव सुद्धा खूप आवश्यक असतो जीवन जगण्यासाठी. हवं तिथे रागावताही आलं पाहिजे, हवं तिथे प्रेमही करता आलं पाहिजे, हवं तिथे शांतही बसता आलं पाहिजे. हे सगळे आवश्यक घटक आहेत. यांनी मिळूनच आपलं शरीर बनलेलं असतं. मग आता ज्यावेळेस माणूस जातो त्यावेळेस शिल्लक काय राहतं? आता आपण पाहतो दहीहंडीला तो माठ फोडतात, मटका तर फुटला, मग शिल्लक काय राहिलं? त्या 3 दोऱ्या. 3 दोऱ्या म्हणजे काय? 3 गुण. मग तो माणूस गेल्यानंतर तो उरतो तो त्याच्या कर्माने, त्याच्या गुणांनी आणि त्याच्या अवगुणाने. एखाद्याचं नाव घेतलं की आपल्याला लगेच त्या व्यक्तीचे तो व्यक्ती कोणत्या गुणामुळे प्रसिद्ध आहे आणि तो व्यक्ती कोणत्या अवगुणामुळे प्रसिद्ध आहे हे लगेच कळतं की नाही. आता साधं मी म्हटलं कर्मवीर भाऊराव पाटील, मग तुम्हाला लगेच कळेल की नाही ते कशासाठी प्रसिद्ध आहेत, त्यांनी काय कार्य करून मागे गेलेले आहेत. आता मी म्हटलं वीरप्पन, तर वीरप्पनने काय कार्य केलेलं आहे हे लगेच कार्य मागे उरतं. तर हे ते गुण. माणूस मागे काय ठेवून जातो? तर त्याने केलेलं कार्य, त्याचा स्वभाव.
म्हणतात ना खूप चांगला होता, असं होतं तसं होतं, ह्या आठवणी मागे ठेवून जातो. मग ते उरतं फक्त ते शिंक. तर हे आपण लक्षात घेतल्या पाहिजे ह्या गोष्टी, की आपण दहीहंडी फोडतो पण त्याच्यातून काय घेतो. हा, आता मी कुठे होती, लाह्या. लाह्या का घालतात त्या दह्यामध्ये? दही का गरजेचं आहे? दुधाला विरजण लावलं की त्याचं दही होतं. दही दही हे असं आहे ना, की दह्यामध्ये कोणतीही वस्तू टाका की ते दही नरम करून टाकते त्या गोष्टीला. कारण दह्यामध्ये एक प्रकारचं ऍसिड तयार झालेलं असतं. त्याच्यामुळे त्याच्यात कोणतीही गोष्ट लावली, आपण मॅग्नेटही करतो बरेचसे पदार्थ बघा. तर मॅग्नेट करण्यासाठी दह्याचा वापर करतो. त्याच्यावरून तरी तुम्हाला कळेल की दही कसं सगळ्या गोष्टी शोषून घेतं, सगळ्या गोष्टींना स्वतःमध्ये आपसून घेतं. आणि लाह्या का? लाह्या बघा टम हवेने फुगलेल्या असतात, खूप फुगलेल्या असतात, टम टम टमाटम त्या उडतात. जेव्हा त्या बनतात ना तेव्हा टमाटम उडत असतात. मग हा आपला अहंकार आहे. अहंकाराने आपण खूप उड्या मारत असतो, खूप उडत असतो, खूप टमटम फुगलेला असतो अहंकाराने. आणि जेव्हा त्या दह्यात मध्ये त्या लाह्या टाकल्या जातात ना तर त्या त्यांचा अहंकार कुठे फुस होऊन जातो आणि त्या इतक्या नम्र होतात की पूर्ण विलीन होतात. तसं भगवंताच्या चरणी ना आपल्याला आपला देह, आपलं कर्म विलीन करायचं आहे. तितकं आपण नम्र व्हायला हवं. तेवढा आपण विश्वास ठेवला पाहिजे भगवंतावर, की मी ज्या देवाची भक्ती करत असेल तो त्या देवावर आपली तेवढी श्रद्धा आणि विश्वास पाहिजे आणि तेवढं आपलं समर्पण पाहिजे त्या लाह्यांसारखं. हा त्या कार्याचा अर्थ आहे की सगळ्यांनी एकत्र या, सगळ्यांनी एकत्र येऊन गुण्या गोविंदाने नांदा, असं त्या कार्याचा अर्थ आहे. आता आपण तो प्रसंग घेऊया जिथे यशोदा मातेने श्रीकृष्णांना उखळीला बांधलं होतं. मग ते जे ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे की यशोदा माता ही, आपण तर पाहतो यशोदा माता म्हणजे भक्ती. देवाला भक्ती फार आवडते. देव भक्तीच्याच पोटी जन्माला येतो बरं का. भक्तीच्या पोटी ज्ञानपुत्र जन्माला येतो. असं बऱ्याच अभंग मला आता आठवत नाही, परंतु आपण जे देवीचा जोगवा मागतो पहा नवरात्री, त्या जोगव्यात सुद्धा आहे मागे न ज्ञानपुत्र. तर भक्तीच्या पोटी ज्ञानपुत्र जन्माला येत असतो. तसं यशोदा माता ही भक्ती आहे. तर ती भक्ती जेव्हा अगदी भगवंताच्या चरणी लीन होते ना तेव्हा कुठे भगवंत आपल्याला जवळ घेतो किंवा भगवंत आपल्या जवळ येतो. तर यशोदा मातेने ज्यावेळेस श्रीकृष्णाला उखळाला बांधलं होतं तेव्हा ती 6 हात दोरी तिने काढली, 6 हात लांब दोरी. तर ती दोरी सुद्धा भगवंताला पुरत नव्हती बांधायला. ते भगवंत मोठा होत होता की काय कारण होतं, दोरी सुद्धा पुरत नव्हती. मग जेव्हा ती नम्र झाली, तिने विनंती केली देवाला की कृष्णा का रे असा करतोस, का मला त्रास देतोस, तेव्हा कुठे ती भगवंत लगेच बारीक झाले थोडेसे. त्यांनी अंग आखडून घेतलं आणि मग त्या दोरीची गाठ बसली. तर किती दोऱ्या काढल्या तरी ती पुरत नव्हती. मग ह्या दोऱ्या काय होत्या? हे होतं आपले काम, क्रोध, मोह, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, हे जे आपले षडविकार आहे ना, जोपर्यंत आपण षडविकार जवळ घेऊन भगवंताची पूजा करतो ना तोपर्यंत भगवंताचं आकलन होत नाही. भगवंत कधीच आपल्याला कळणार नाही. भगवंत हा प्राप्त होत नसतो. पहिली गोष्ट म्हणजे भगवंत हा आपल्याला उमजायला लागतो. तर कुठेतरी आपलं चुकलं, आपल्याला वाचता येतंय, ग्रंथ आपल्या घरोघरी आहेत, ते ग्रंथ वाचून काहीतरी आपल्याला आयतं ज्ञान पाहिजे आहे. आयतं कोणीतरी काहीतरी सांगतंय ना ते तेवढं ऐकायचं आणि तेच गृहीत धरायचं आणि तेच ग्राह्य धरायचं. स्वतः वाचता येऊन सुद्धा आपण वाचन करत नाही, ही मोठी खंत आहे, खूप मोठी खंत आहे. आपण ग्रंथांचं पूर्ण वाचन करत नाही का, तर ते मोठे मोठे आहे, ते कधी वाचायचे, मग करणार कसं. तर कुठेतरी आपण आळशी झालेलो आहोत. आणि आताच्या मुलांना तर वेळच नाही, त्यांचं फास्ट लाईफ आहे, कसा त्यांना दोष देणार, नाही त्यांना दोष देऊ शकत. तर असं ना आपलं अध्यात्म जे आहे ना खरंच अभ्यास करण्यासाठी खूप छान आहे. आणि मी तर तरुण पिढीला खूप आवाहन करते की करा आपल्या अध्यात्माचा, ग्रंथांचा अभ्यास करा. वरवरच्या कथांवरच फक्त राहू नका, त्याच्या खोलामध्ये डुंबा, तुम्हाला नक्कीच खजिना सापडेल आणि छान छान मोती तुमच्या हाती लागतील.
तर खूप छान आहे. आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल.